मराठा समाजाचा खरंच तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रचंड प्रतिसाद आहे। कारण मराठा समाजाच्या लेकराचं लय वाटलं झालं हो। आरक्षण असून दिलं नाही आणि आता मिळालेलं असून सुद्धा सरकार देत नाही, वेळच पाहिजे म्हणतंय। आता 7 महिन्याचा वेळ दिलेला असताना जर वेळ पाहिजे तर मराठा दम खाऊ शकत नाही। आणि शेवटचं आंदोलन ज्या दिवशी मी आंतरवालीचा शिव सोडला त्याच दिवशी वापस जाईल तर आरक्षण घेऊन, नसता मी मरायला भेट नाही। म्हणजे शरीर जरी मेलेलं वापस गेलं तरी चालन, पण आरक्षण घेतल्याशिवाय मी आता सोडत नाही। माझ्या मराठा समाजाच्या लेकरांनी यासाठी खूप वेदना सहन केल्या आहेत। आमचे लेकरं अधिकारी झाले पाहिजेत, आमचे लेकरं मोठे झाले पाहिजेत, हाच उद्देश घेऊन मुंबईकडे निघालो। किंवा आम्हाला काही काम नाही म्हणून नाही निघालो, कारण या लेकरांच्या वेदना आता कायमच्या बंद करायचा। मराठा आरक्षणासाठीचा लढा इथून पुढे सुरू झालाच नाही पाहिजे, यासाठीचा हा संघर्ष आहे। त्यामुळे आता मायबाप मराठा समाजाला सांगतो, तुमचा लेकरू म्हणून मुंबईला चाललो। जे मुंबईला 26ला येणार आहे ते या, 25ला सकाळीच निघा। जे येणार नाहीत त्यांनी पाठीमागचं आंदोलन सांभाळा, कारण दोन्हीकडे आंदोलन सुरू ठेवायचं। आझाद मैदानावरती मुंबईत पण आणि गावागावात, महाराष्ट्रातल्या गावागावात पण सुरू ठेवायचं। पण सगळीकडे शांततेत हे माझं तुम्हाला विनंती आहे। कारण जरी तुम्ही येऊ शकाल नसाल मी समजून घेतो, कारण तिथं काय माझ्या आता लक्षात आलं आहे, करोडोच न्यायची सुद्धा काही गरज नाही। मी एकटा जरी तिथं असलो तरी माझा करोडो समाज इकडे रस्त्यावर उतरणार आहे याची मला 100% खात्री। त्यामुळे इकडची बाजू सांभाळा ही माझी विनंती। मात्र मी आता मरुस्तर हटत नाही हे माझ्या मायबापाला मी प्रामाणिकपणानं सांगतो।